नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला वाटतं प्रेम, नाती आणि आकर्षण या गोष्टी दिसायला जेवढ्या सोप्या वाटतात तेवढ्याच त्या कमालीच्या, गुंतागुंतीच्या आणि मानसिक खेळांनी भरलेल्या असतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की एखाद्या पुरुषाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी किंवा नात्यात त्याचा खरा आदर मिळवण्यासाठी बाह्य सौंदर्य म्हणजे गोरा रंग, देखणा चेहरा किंवा महागडे कपडे सगळ्यात महत्वाचे असतात. पण मानसशास्त्र असं सांगतं की बाह्य सौंदर्य हे फक्त काही क्षणाचं तात्पुरतं आकर्षण असू शकतं. पण एखाद्या पुरुषाला तुमच्या प्रेमात मनापासून पाडण्यासाठी आणि त्याला आयुष्यभर तुमच्या समोर नतमस्तक ठेवण्यासाठी गरज असते ती तुमच्या अंतर्गत ऊर्जेची, तुमच्या ताठपणाची, आत्मसन्मानाची आणि तुमच्या सवयींची. आज आपण अशा एका महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत जो कदाचित तुमच्या नात्याकडे आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकेल. आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया आपण पाहतो ज्या दिसायला कदाचित खूप साध्या सरळ असतात, पण त्यांच्यात एक कमालीची चुंबकीय जादू असते. त्यांच्या केवळ उपस्थितीने संपूर्ण वातावरणाचा नूर बदलून जातो आणि पुरुष कधीच त्यांच्या शब्दाबाहेर जात नाही. दुसरीकडे काही अत्यंत सुंदर स्त्रिया असूनही त्यांना नात्यात तो आदर किंवा त्या हक्काचं प्रेम मिळत नाही ज्याच्या त्या खऱ्या हकदार असतात. असं का होतं, याच्या मागे कोणतं मानसशास्त्र दडलं आहे? आज मी तुम्हाला अशा 7 शक्तिशाली सवयींबद्दल सांगणार आहे ज्या जर एखाद्या स्त्रीमध्ये असतील तर पुरुष तिच्या प्रेमात अक्षरशः वेडा होतो आणि तिच्या समोर गुडघे टेकतो. हे ऐकायला कदाचित थोडं वेगळं वाटेल, पण ही मानवी मनाची आणि नात्यांची अगदी खरी बाजू आहे. ही कोणती गुपिते आहेत जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात? हे समजून घेण्यासाठी आजचा संवाद शेवटपर्यंत ऐकणे खूप गरजेचं आहे, कारण यातली प्रत्येक सवय ही तुमच्या आत्मसन्मानाची एक नवी आणि मजबूत पायरी ठरणार आहे. चला तर मग या रंजक आणि अत्यंत महत्वाच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की नात्यातली खरी शक्ती नेमकी कशात दडलेली असते. या प्रवासाची सुरुवात करताना आपल्याला सगळ्यात आधी त्या एका मोठ्या चुकीकडे वळावं लागेल जी बहुतेक स्त्रिया नकळतपणे नात्याच्या सुरुवातीलाच करून बसतात. ती पहिली शक्तिशाली सवय म्हणजे पुरुषाला आपल्या नजरेत विशेष किंवा एखादा सेलिब्रिटी मानणे पूर्णपणे बंद करणे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा आपण नकळतपणे त्याला एका खूप मोठ्या काल्पनिक सिंहासनावर बसून ठेवतो. त्याची प्रत्येक छोटी गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी बनते. त्याच्या एका मेसेजसाठी आपण तासोतास वाट पाहत थांबतो आणि त्याला खुश ठेवण्याच्या नादात स्वतःच्या गरजा, स्वतःच्या मर्यादा आणि कधी कधी स्वतःचा स्वाभिमानही विसरून जातो. मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला एखाद्या सेलिब्रिटी सारखं वागवायला लागता तेव्हा तो तुम्हाला त्याचा चाहता म्हणजेच एक सामान्य फॅन समजायला लागतो. आणि या जगाचा एक क्रूर नियम आहे की कोणताही सेलिब्रिटी आपल्या फॅनवर कधीच प्रेम करत नाही. तो फक्त त्यांच्याकडून मिळणाऱ्या कौतुकाचा आणि स्तुतीचा आनंद घेतो. जेव्हा तुम्ही त्याला इतका वरचा दर्जा देता तेव्हा तुम्ही स्वतःला त्याच्या नजरेत खूप लहान करून घेता. ही सवय आज आणि आताच बदलायला हवी. तो सुद्धा एक हाडावासांचा सामान्य माणूस आहे. त्याच्यातही चुका आहेत, उणिवा आहेत, ही शांतपणे मान्य करा. जेव्हा तुम्ही त्याला एका सामान्य माणसाच्या नजरेतून बघायला लागता तेव्हा तुमच्यातला भीतीचा भाव निघून जातो आणि नात्यात एक हक्काची, बरोबरीची भावना निर्माण होते. जेव्हा एखादा पुरुष पाहतो की ही स्त्री माझ्या प्रभावामुळे दबून जात नाही किंवा मला आवाजावी महत्व देत नाही तेव्हा त्याचा अहंकार शांत होतो आणि तो तुमच्याकडे एक आदराच्या आणि खऱ्या आकर्षणाच्या नजरेने बघू लागतो. जेव्हा तुम्ही समोरच्याला गरजेपेक्षा जास्त महत्व देणं थांबवता तेव्हा तुमच्यात एक वेगळा जबरदस्त आत्मविश्वास येतो आणि याच आत्मविश्वासातून जन्माला येते आपली दुसरी सवय ज्याला अनुपस्थितीची शक्ती म्हणतात. नात्यात कधी कधी पूर्णपणे गायब होणे हे एखाद्या अचूक ब्रह्मास्त्रासारखं काम करतं. बऱ्याचदा असं होतं की समोरची व्यक्ती आपल्याला हलक्यात घ्यायला लागते, आपल्या मेसेजला वेळेवर रिप्लाय देत नाही किंवा आपल्यापासून हळूहळू दूर जाण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी बहुतेक स्त्रिया काय करतात, त्या त्याच्या मागे लागतात, सतत फोन करतात, रडून जाब विचारतात की तू असं का वागत आहेस. पण लक्षात ठेवा, तुमची ही हतबलता किंवा गरज समोरच्या मनात कधीच आकर्षण निर्माण करू शकत नाही. त्यातून फक्त आणि फक्त दया निर्माण होऊ शकते. जेव्हा तुम्ही त्याच्या मागे धावता तेव्हा तुम्ही त्याला हा स्पष्ट संदेश देता की तुमच्या आयुष्यात त्याच्याशिवाय दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. या उलट जेव्हा तुम्हाला अशी वागणूक मिळते तेव्हा अचानक पूर्णपणे गायब व्हा. कोणताही मेसेज नाही, कोणताही कॉल नाही आणि सोशल मीडियावर स्वतःचं दुःख दाखवणारा कोणताही रडवलेला स्टेटस नाही. जेव्हा तुम्ही तुमची उपस्थिती, तुमचा आवाज आणि तुमची आठवण या सगळ्या गोष्टी एका झटक्यात त्याच्यापासून दूर करता तेव्हा मानसशास्त्राचा प्रिन्सिपल ऑफ ॲबन्स हा नियम काम करायला लागतो. मानवी मेंदूची प्रवृत्ती आहे की जी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर अचानक नाहीशी होते त्या गोष्टीची किंमत आपल्याला जास्त वाटू लागते. तुमच्या या अनाकलनीय शांततेमुळे त्याच्या मनात एक प्रचंड रिकामेपण तयार होईल. जो आवाज तुमचा ओरडून पोहोचत नव्हता तो प्रभाव तुमची शांतता पाडेल आणि तो स्वतःहून
तुमच्याकडे खेचला जाईल. स्वतःला असं काही काळ दूर केल्यानंतर जो वेळ तुम्हाला मिळतो त्याचा उपयोग नेमका कसा करायचा हे ठरवणारी आपली तिसरी सवय आहे, जिला म्हणतात स्वतःची सर्वोत्तम आवृत्तीचे निर्माण करणे. जेव्हा नात्यात दुर्लक्ष केलं जातं किंवा मन दुखावलं जातं तेव्हा सर्वसामान्य स्त्री एका खोलीत स्वतःला बंद करून रडत बसतात. पण एक उच्च मूल्याची म्हणजेच हाय व्हॅल्यू वुमन असं कधीच करत नाही. ती त्या दुःखाला, त्या वेदनेला स्वतःसाठी एक ऊर्जा आणि इंधन बनवते. हा वेळ रडण्यात वाया घालवण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यासाठी, स्वतःला आणखी सुंदर, फिट आणि सक्षम बनवण्यासाठी वापरायचा असतो. तुमच्या फिटनेसवर काम करा, तुमच्या करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित करा, एखादी नवीन कला किंवा कौशल्य शिका आणि तुमची राहणीमान बदला. स्वतःला इतकं अप्रतिम आणि कडक बनवा की जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात पाहाल तेव्हा तुम्हाला स्वतःचा सार्थ अभिमान वाटला पाहिजे. हा जो अंतर्गत आत्मविश्वास असतो ना, तो जगातील कोणत्याही महागड्या मेकअप पेक्षा जास्त चमकतो. जेव्हा तो पुरुष काही दिवसांनी किंवा महिन्यांनी तुम्हाला बघेल तेव्हा त्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. त्याला या गोष्टीची तीव्र जाणीव झाली पाहिजे की त्याने आपल्या आयुष्यातून काय गमावलं आहे. हा बदल फक्त बाहेरून नसावा तर आतूनही असावा. चांगली पुस्तके वाचा, नवीन आणि प्रगतिशील विचार स्वीकारा. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता तेव्हा तुमच्या आजूबाजूची ऊर्जा पूर्णपणे बदलते. जेव्हा तो पुरुष पाहतो की माझ्या जाण्याने किंवा माझ्या नसल्याने या स्त्रीच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही, उलट ती आधीपेक्षा जास्त आनंदी आणि यशस्वी झाली आहे, तेव्हा त्याच्या मनात एक प्रचंड आकर्षण आणि कौतुक निर्माण होतं. स्वतःला घडवण्याच्या या प्रक्रियेत तुमचं व्यक्तिमत्व कसं असायला हवं याबद्दल आपली चौथी सवय सांगते. ती म्हणजे कधीही खुली किताब बनू नका. पुरुषांना अशा गोष्टीमध्ये फारसा रस नसतो ज्या गोष्टी खूप सहज, सोप्या आणि एका झटक्यात समजतात. जर तुम्ही तुमच्या संपूर्ण दिवसाची छोटी मोठी माहिती त्याला स्वतःहून देत असाल, तो जेव्हा सुचवेल तेव्हा स्वतःची कामं बाजूला सारून त्याच्यासाठी उपलब्ध राहत असाल, तर तुम्ही नात्यातलं सगळं रंजकत्व गमावून बसता. स्वतःला एखाद्या रहस्यमयी पुस्तकासारखं ठेवा, ज्यांचं प्रत्येक पान वाचताना समोरच्याला एक नवीन उत्सुकता वाटली पाहिजे. तुम्ही सध्या काय करत आहात, काय विचार करत आहात हे सगळंच त्याला लगेच सांगण्याची अजिबात गरज नाही. मानसशास्त्रात याला व्हेरिएबल रिवॉर्ड म्हणतात. जेव्हा समोरच्या व्यक्तीला अंदाज लावता येत नाही की तुमची पुढची पायरी काय असेल, तेव्हा त्यांचं मन आणि मेंदू सतत तुमच्याच विचारात गुंतून राहतो. थोडं कमी बोला आणि समोरच्याचं जास्त ऐकून घ्या. तुमच्या भावना एकाच वेळी त्यांच्या समोर उघड्या करू नका. जेव्हा तुम्ही नात्यात थोडे अनपेक्षित म्हणजेच अनप्रेडिक्टेबल राहता तेव्हा पुरुषाची तुमच्यातली आवड कधीच कमी होत नाही. उलट तुम्हाला अधिक समजून घेण्याची आणि शोधण्याची त्याची धडपड सतत सुरू राहते. या गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्वाला आणखी मजबूत बनवते आपली पाचवी सवय, जी या संपूर्ण प्रवासातील सगळ्यात महत्वाची सवय आहे. ती म्हणजे आपली आनंदाची चावी कधीही दुसऱ्याच्या हातात न देणे. याचा अर्थ असा की तुमचा आनंद, तुमचा स्वतःबद्दलचा आदर आणि तुमची मन शांती ही कोणत्या मंजुरीवर किंवा कोणाच्या मेसेजवर अवलंबून नसली पाहिजे. बऱ्याच स्त्री आपल्या आनंदाची चावी पुरुषाच्या खिशात टाकून देतात. त्याने चांगलं बोललं तर त्या खुश होतात, त्याने दुर्लक्ष केलं तर त्या दुःखी होतात. ही स्थिती तुम्हाला मानसिक आणि भावनिक दृष्ट्या खूप कमकुवत बनवते. तुम्ही तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊन टाकता आणि मग तुमच्या आयुष्याचा ताबा तुमच्याकडे राहत नाही. पण एक शक्तिशाली स्त्री ती असते जिची स्वतःची एक वेगळी दुनिया असते. तिला स्वतःला पूर्ण करण्यासाठी किंवा स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी कोणत्याही पुरुषाच्या व्हॅलिडेशनची गरज नसते. ती स्वतःमध्येच एक संपूर्ण जग असतं. जेव्हा एखादा पुरुष अशा स्त्रीला भेटतो तेव्हा त्याचे सगळे जुने मार्ग अपयशी ठरतात. तो तिला भावनिक दृष्ट्या खेळू शकत नाही, कारण ती आतून तुटलेली नसते. तिची स्वावलंबी आणि कणखर वृत्ती पुरुषाच्या अहंकाराला एक सकारात्मक धक्का देते. त्याला हे जाणवतं की ही स्त्री माझ्याशिवाय तेवढीच आनंदी आहे आणि हीच गोष्ट त्याला तुमच्या आणखी जवळ आणते. आपल्या आनंदाचं रिमोट कंट्रोल स्वतःकडे ठेवण्यासाठी तुमच्या आयुष्यात काय असायला हवा हे आपली सहावी सवय सांगते. ते म्हणजे स्वतःचे आयुष्य इतकं समृद्ध करा की त्यात कोणतीही रिकामी जागा उरणार नाही. पुरुष नेहमी अशा स्त्रियांच्या मागे धावतात जिचं स्वतःच एक स्वतंत्र, डॅशिंग आणि सुंदर आयुष्य असतं. जर तुमचा पूर्ण दिवस फक्त आणि फक्त त्याच्या मेसेजची किंवा फोनची वाट पाहण्यात जात असेल तर तुम्ही नात्यात खूप कंटाळवाणे ठरू लागता. याऐवजी तुमचा दिवस तुमच्या आवडीचे छंद, तुमचे खरे मित्र, तुमचे करिअर आणि तुमच्या स्वप्नांनी इतका भरून टाका की तुम्हाला कोणाची फालतू आठवण काढायला वेळच मिळाला नाही पाहिजे. मानसशास्त्रात स्वतःची कामात व्यस्त असणाऱ्या स्त्रीला खूप हाय व्हॅल्यू मानलं जातं. जेव्हा तो तुम्हाला अचानक भेटायला विचारतो आणि तुम्ही अगदी सहजपणे सांगता की या आठवड्यात मी माझ्या एका महत्वाच्या प्रोजेक्ट मध्ये व्यस्त आहे, आपण पुढच्या आठवड्यात पाहूया,
तेव्हा त्याच्या नजरेत तुमची किंमत एका रात्रीत वाढते. हे फक्त नाटक करण्यासाठी करायचं नाहीये, तर खरोखरच तुमच्या आयुष्यात तुम्हाला इतकं व्यस्त राहायचं आहे की तो तुमच्या आयुष्याचा एक भाग असेल, संपूर्ण आयुष्य नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्याच्या साम्राज्याची राणी बनता, तेव्हा पुरुष त्या साम्राज्याचा राजा बनण्यासाठी स्वतःहून धडपडू लागतो. या सगळ्या सवयींची जो अंतिम गाभा आहे तो आपल्या 7व्या आणि शेवटच्या शक्तिशाली सवयीमध्ये दडलेला आहे. ती सवय म्हणजे पाठलाग करणे सोडा आणि आकर्षित करायला शिका. हा निसर्गाचा एक खूप मोठा नियम आहे की ज्या गोष्टीच्या मागे तुम्ही धावतात ती गोष्ट तुमच्यापासून आणखी दूर पळते, आणि जी गोष्ट स्वतःच्या जागी स्थिर आणि शक्तिशाली असते तिच्याकडे बाकीच्या गोष्टी स्वतःहून आकर्षित होतात. जेव्हा तुम्ही एखाद्या पुरुषाचा सतत पाठलाग करता, त्याला वारंवार कॉल करता, तेव्हा तुम्ही नकळतपणे त्याला स्वतःपासून दूर ढकलत असता. याऐवजी स्वतःला एका चुंबकीय व्यक्तिमत्वात बदला. चुंबक कधीच लोहाच्या मागे धावत नाही, तो स्वतःच्या जागेवर स्थिर राहतो, स्वतःची आकर्षण शक्ती वाढवतो आणि लोखंड स्वतःहून त्याच्याकडे खेचलं जातं. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या अटीवर जगता, जेव्हा तुम्हाला तुमची स्वतःची किंमत माहिती असते, तेव्हा तुमच्या शरीरातून आणि विचारातून निघणाऱ्या लहरी बदलतात. तुम्ही गरजेच्या भावनेतून बाहेर पडून एक हवीहवीशी वाटणारी व्यक्ती बनता. पुरुषांना ती स्त्री नेहमीच जास्त हवी असते, जिचा आदर मिळवणे किंवा जिचे प्रेम मिळवणे ही त्यांच्यासाठी एक मोठी उपलब्धी, एक मोठी अचिव्हमेंट असते. जेव्हा तुम्ही पाठलाग करणे सोडून देता आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्ही ती ट्रॉफी बनता जी जिंकण्यासाठी कोणताही पुरुष कोणत्याही थराला जाण्यास तयार होतो. या 7 शक्तिशाली सवयी फक्त नात्यापुरते मर्यादित नाहीत, तर हे तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाचं आणि आत्मसन्मानाचं एक सुंदर रूप आहे. प्रेम नक्कीच करा, ना तर मनापासून जपा, पण हे करत असताना स्वतःची ओळख, स्वतःची किंमत आणि स्वतःचा स्वाभिमान कधीच गमावू नका. कारण स्वतःचा आदर न करणारी व्यक्तीला जगाकडून कधीच आदर मिळत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता आणि या 7 सवयी आपल्या आयुष्याचा भाग बनवता, तेव्हा तुम्हाला कोणासमोर झुकण्याची किंवा प्रेमाची भीक मागण्याची गरज उरत नाही. उलट तुमचे हेच रूप पाहून पुरुष तुमच्या समोर नतमस्तक होतात आणि तुमच्या प्रेमाचा आदर करायला शिकतात. मला पूर्ण विश्वास आहे की आजचा संवाद तुमच्या मनाला कुठेतरी नक्की स्पर्श करून गेला असेल आणि तुमच्या जगण्याला एक नवी दिशा देईल. जर तुम्हाला या गोष्टी पटल्या असतील आणि हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मैत्रिणीसोबत आणि प्रियजनासोबत याला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव होईल. अशाच नात्याच्या आणि मानवी मनाच्या रंजक सायकोलॉजी बद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुमच्या नात्यात तुम्ही कधी असा अनुभव घेतला असेल, तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्कीच आवडेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा, स्वतःचा आदर कर आणि नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.